आणि ती तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही। कुठे शिवसेना मनसेच चालू शकते, कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल, कुठे फक्त शिवसेना असेल, कुठे मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी असेल, त्या प्रत्येकाबरोबर त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल। पण किती अशा महापालिका साधारणपणे प्रायमरी लेवलला जर चर्चा झाली असेल तर किती महापालिका? महाविकास आघाडी सर्वत्रच आहे। मनसे आणि शिवसेना बघा, मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना। त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच। या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल। याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे, त्यांचं कुठे मदत घेता येईल? काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे, विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे। या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल। नाही, पण राऊतसाहेब, निवडणुकांनंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात, मग महायुतीतूनही दावे होतात की महायुतीचा होईल, भाजपचा होईल, शिवसेना तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो। तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल, राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते म्हणतात आम्ही महापौर होईल। असं कोणी म्हणालेलं नाहीये ना। राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा होईल, मराठी बाण्याचा होईल। आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल। आणि ते जे रक्त आहे, तो बाणा आहे, तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे ना। या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत। त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल। आमचा म्हणजे आमचा, मी हम या शब्दाने बोलतोय, म्हणजे ठाकरे बंधूंचा। हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे, दिल और दिमाग से बनी हुई युती है, फक्त राजकीय युती नाही आहे। तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे। मनसे हा पक्ष महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्याचा स्थान असणारे अधिकृत का फक्त शिवसेना आणि मनसे? एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील। या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे। एक नवीन पक्ष येणार असेल, या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा, आणि हे गणित, ही चौकट वेगळी आहे। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू, त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू। नाही, पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन करता का? कारण तुम्ही आम्ही कशाला आवाहन करू आहोत ना, राजकीय युतीचे या नव्या युतीचे शिल्पकार किंवा मध्यस्थही म्हणून बघितले आता, दुवा म्हणून बघितला जातात, तर तुम्ही राज ठाकरेंना आवाहन कराल का की महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले? बघा, तो अधिकार माझा नाही आहे। महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही आहे। महाविकास आघाडी 3 प्रमुख पक्ष आहेत आणि त्या 3 प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी बनलेली आहे। मनसे हा एक स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे, ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात, बरोबर आहे। या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे, हे मी तुम्हाला सांगू शकेन। याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत? उत्तम। शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत। हे महाराष्ट्राचं राजकारण आम्ही या पद्धतीने करतोय, भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण